आणि भगवान परमात्म्याच्या त्या दासमध्ये माझ्या भोलेनाथाने प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर भगवान विचार करतात सगळ्या सखी सगळ्या गोपिका माझं मुख पाहण्यासाठी तरसतात. ही अशी कोणती गोपी आहे की ती घुंगट घेऊन आलेली आहे, ती घुंगट लावून आलेली आहे. माझ्या भगवंताने लीला केली आणि पदर धरला आणि एकदम पडला तर दाढी मला बाबा समोर जय हो दीन दयाल तेरा दीन दयाल तेरा गोपेश्वर हुआ राम रे हुआ राम रे दीन दयाल तेरा गोपेश्वर हुआ राम रे हुआ राम रे. चार बज गए. ओ भोले बाबा तेरा वृंदावन बड़ा धाम रे बड़ा धाम रे. भक्त कहे अबोध पुरानी भक्त कहे अबोध पुरानी ना बोला जवान नाम आ गए नाम आ गए नाम आ गए. बोल गोपेश्वर भगवान की जय हो, रामेश्वर भगवान की जय हो. असा नाम झाला. काळ सुद्धा थांबला. 6 महिन्याची रात्र. इकडे कंस चिंतेत नारद मुनी आले. कंसाला विचारलं, कंसानं सांगितलं, सगळा इतिहास सांगितला. त्यानं सांगितलं अजून तुला लक्षात आलं नाही जेवढे जेवढे तुझे मित्र तू गोकुळाच्या दिशेनं पाठवले त्याच्यातला एकही परत आला नाही. आणि दुसरा तिसरा कोणी देवकीचा आठवा नाही. त्यालाच नंदलाला म्हणतात, त्यालाच कृष्ण म्हणतात, त्याला कान्हा म्हणतात. तोच देवकीचा आठवा आहे. कंस म्हटला देवकीनं माझ्यासोबत धोका केला, आता समाप्त करतो तिला. नारदानं सांगितलं विनाकारण वेडेपणा करू नको. जर देवकीच्या वाटेला असेल ना तिच्या रक्तात कृष्ण तिथे प्रगट होईल, समाप्त करेल तुला. म्हणे मग काय करू? काही नाही म्हणे. आपापल्या स्थानावरती कोणाचीही शक्ती असते. त्याला स्थान सोडायला काही कर, मथुरेला त्याला घेऊन ये. कंसाने विचार केला आता काय कर. भगवान शिवाने दिलेला धनुष्य त्याचा मोठा यज्ञ ठरवला. इकडे नारद मुनी भगवंताकडे आले आणि सांगितलं प्रभू हा रास किती वेळ चालणार? 4 वाजले ना. लोक तर म्हणतात आपल्याला समुद्रावर जायचं, इथून 1.5 किलोमीटर आहे, जाण्यासाठी वेळ लागेल. मग मला असं वाटेल कंस लवकर म्हणा. भगवान म्हटले तिकडे जाऊन माझा पत्ता सांगितला आणि इकडे म्हणतात लवकर म्हणावं. प्रभू माझी तर एवढी इच्छा आहे लवकर संपवा. भगवंतानं सांगितलं ठीक. इकडे कंसाने अगोर काकाला दाखवलं. भगवान कृष्ण त्या वृंदावनामध्ये असताना त्या गोकुळामध्ये असताना अगोर काका येतात, भगवंताला घेऊन जातात. अगोराचा संदेश मिळवतात. सगळ्यावरती वेगवेगळी कृपा करतात. कृपा करून शिवधनुष्याला त्यांच्या चढवले. शिवधनुष्य भंग झाला. कंसाच्या कानावरती घातलं गेलं. शेवटी गुल्याबी नावाचा हत्ती दारू पिऊन मस्त करून ठेवला. भगवंताने त्यालाही गणला. पुढे भगवान परमात्मा ते हसवी दत्त घेऊन कंसाच्या समोर प्रगट झाले. मामाजी रामराव जानू गोष्ट सोबत समोर